आवाज मानदेशाचा। सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते। वाई वन परिक्षेत्रातील मांढरदेव रस्त्यावर वन विभागाने एक मोठी कारवाई केली आहे। वन्य प्राण्यांच्या अवयवांची आंतरजिल्हा तस्करी करणाऱ्या 2 सराईत तस्करांना वन विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे। आरोपींकडून वाघाचे नख, घोरपडीचे अवयव आणि समुद्री प्रजातींचे अवयव जप्त करण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे हे दोन्ही तस्कर सोलापूर जिल्ह्यातील असून वाई परिसरात हे विक्री करण्यासाठी आले होते। सातारा वन परिक्षेत्राच्या संरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाला वाई येथील मांढरदेव रस्त्यावरील एका हॉटेल परिसरात वन्य प्राण्यांच्या अवयवांची खरेदी विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने शनिवारी या हॉटेल परिसरात सापळा रचला। यावेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या कारला यावेळी थांबून तपासणी केली असता वन विभागाचे अधिकारीही चक्रावले। या कारमधून वन्य प्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आले। यामध्ये घोरपडीचे अवयव, नर घोरपडीचे लिंग, वाघ किंवा बिबट्यासदृश्य प्राण्यांची नखे तसेच समुद्री प्रजाती असलेल्या दुर्मिळ इंद्रालचा समावेश आहे। या धडक कारवाईत वन विभागाने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात राहणाऱ्या महेश सूर्यकांत बेनफडे आणि रोहन गजानन कदम या दोघांना बेड्या ठोकल्यात। संशयितांकडून अवयवांसह 15,000 रुपयांची रोकड, 2 मोबाईल फोन आणि तस्करांसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना वाई येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची वन कोठडी सुनावली आहे। उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वाई वन विभागाचे अधिकारी या आंतरजिल्हा तस्करांचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरलेत याचा पुढील तपास करीत आहेत। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।